छत्रपती संभाजीनगरमध्ये पडलेल्या एका मोठ्या दरोड्याला एक रंजक वळण मिळालंय। कारण 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी या दरोड्यामध्ये लुटली गेली होती। पण त्यामध्ये आता चोरासोबतच पोलिसांच्या सहभागावर देखील संशय व्यक्त होतोय आणि खुद्द मंत्रीच याबद्दल संशयाची सुई रोखू लागले आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। संभाजीनगरमधला एक दरोडा आणि त्यामागची खरी कहाणी एक गूढ होऊन बसली। कारण या दरोड्यात फक्त दरोडेखोरच नाही तर काही पोलिसांवरही संशयाची सुई रोखली जाते। हा छोटा मोठा दरोडा नसून यात तब्बल 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदीची लूट झाल्याचा आरोप आहे। 5.5 किलो सोनं म्हणजे जवळपास 5.25 कोटी रुपये आणि 32 किलो चांदी ही 2-2.25 कोटीच्या घरात जाते। संभाजीनगरात इतक्या मोठ्या दरोड्याची चर्चा सुरू होती, यात काही पोलिसांचाही हात असल्याचं बोललं जात होतं। मात्र या साऱ्या चर्चांना फोडणी तेव्हा मिळाली जेव्हा फरार असलेल्या दरोड्याचा मुख्य आरोपी अमोल खोतकरचं पोलिसांनी एन्काउंटर केलं। त्यामुळे हे पूर्ण प्रकरण अजून गुंतागुंतीचं बनलंय। साऱ्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे सोपवला गेलाय। दरोड्यासह पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरची ही चौकशी होणार आहे। नेमकं घडलं काय होतं, दरोड्याची पूर्ण कहाणी काय तेही समजून घेऊया। 14 मेच्या पहाटे संभाजीनगरमधील उद्योगपती संतोष लड्ढा यांच्या घरावर दरोडा पडला। दरोड्यात 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदीची लूट झाली। इतक्या मोठ्या दरोड्यात पोलिसांनी तब्बल 10 दिवसांनंतर 5 आरोपींना अटक केली। पण दरोड्यातला मुख्य आरोपी अमोल खोतकर फरार होता। मुख्य आरोपी कधी पकडला जाईल याचे कयास बांधले जात असतानाच अचानक 12व्या दिवशी थेट अमोल खोतकरचं एन्काउंटर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। आमदारांच्या अंगावर तिने गाडी घातलेली होती, त्या अनुषंगाने तिने फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात पोलिसांचा हात आहे का असा संशय खुद्द मंत्री संजय शिरसाट यांनीच व्यक्त केलाय। मला असंही काही वेळेला असं जाणवलेलं आहे, हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत, यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। पोलिसांनी काही मुद्देमाल जप्त केल्याचा दावा केलाय, पण लुटीतलं संपूर्ण सोनं आणि चांदी अजूनही हस्तगत झालेली नाही। मंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांवर वर्तवलेल्या संशयावर मात्र संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांनी बोलणं टाळलं। सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वीच आरोप केले होते की शहरातल्या चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो। नाही, मला त्यांच्या बद्दल काही कल्पना नाही। दुसरीकडे एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या कुटुंबानेही पोलिसांवर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली। आम्हाला सीबीआयला केस दाखल करायची, सीबीआय चेक करीन कोण होतं, काय झालं, कोणती चोरी झाली, काय झालं, कोण मारलं आणि काय केलं। तर गुन्हेगाराला आम्ही चौकशी करणार, आम्ही न्याय मागणार, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही। न्यायाधीश आहे, न्याय आहे, सरकार आहे, सरकारी व्यवस्थेवर विश्वास ठेवा, ते त्याला जलद टाकतील, मारून टाकतील। तुम्ही का मारताय? मारून टाकायचं काम पोलिसाचं नाही आहे। पोलिसांनी माझं एकदम स्पष्ट मत आहे की हा सुपारी देऊन केलेला मर्डर आहे। पोलिसांच्या माहितीनुसार सर्च ऑपरेशन दरम्यान अमोल खोतकरनं एपीआय गच्चे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। अमोल खोतकरनं पोलिसांवर गोळ्या झाडल्या, त्यामुळे पोलिसांनाही अमोल खोतकरच्या दिशेनं गोळीबार करावा लागला। प्रत्युत्तरात अमोल खोतकर जखमी झाला आणि उपचारादरम्यान मृत झाला। जवळपास 7.5 कोटींचा दरोडा पडला। मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये मारला गेला आणि शिरसाट यांच्या वक्तव्यानं पोलीसच या प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिलेत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।